चला तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन जो असतो त्याने आता महिपतबद्दलचे सगळे पुरावे कोर्टात सादर केलेले असतात आणि मधुभाऊ हरीशच्या खुनामध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत हे देखील त्याने नीटपणे आता सगळ्यांसमोर मांडलेलं असतं। त्यामुळे आता जज साहेब देखील मधुभाऊंना हरीशच्या खुनामध्ये इन्व्हॉल्व नसल्याचं डिक्लेअर करतात आणि म्हणतात की हे खुनी नाही आहेत, ह्यांची या केसमधून निर्दोष सुटका होते। हरीशच्या केसमधून तर आता मधुभाऊंची निर्दोष सुटका झाल्यामुळे दामिनी आणि त्याचसोबत साक्षी एकमेकींकडे पाहत असतात। तर पुढे जाऊन आता इकडे मात्र महिपतची कसून चौकशी केली जाईल दोन्ही खुनांच्या बाबतीत असं देखील आता जज साहेब म्हणतात। त्यामुळे आता महिपतचं तोंड देखील आता पडलेलं असतं। तर प्रियाला मात्र या सगळ्याचं खूप जास्त टेन्शन आलेलं असतं। त्यामुळे प्रिया जी आहे ती आता विचार करू लागते आणि तिला कळतच नसतं। तर इकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो मधुभाऊंकरता खूप जास्त खुश झालेला असतो, कारण जज साहेबांनी महिपतच्या बाबतीत आता परत एकदा कसून चौकशी करायचं ठरवलेलं असतं। त्यामुळे आता महिपतची आता चांगलीच बँडबाजा वाजणार आहे हे सुद्धा आता महिपतला कळलेलं असतं। सायली मात्र आता मधुभाऊ सुटले आहेत याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत असतो आणि त्यामुळेच आता सायलीला लक्षात आलेलं असतं की खरंच हे सगळं काही अर्जुन सरांमुळे झालेलं आहे। अर्जुन होता म्हणूनच आज माझे मधुभाऊ सुखरूपपणे या सगळ्यातून बाहेर आले। म्हणूनच आता सायलीला खरं तर अर्जुनचं खूप जास्त कौतुक करावंसं वाटत असतं। कोर्टात जेव्हा मधुभाऊंची निर्दोष सुटका झालेली असते तेव्हा सायलीला आनंद होतो आणि त्यानंतर आता जज साहेब आपली सुनावून तिकडनं निघून जातात। तर प्रियाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं। तर सायली आता अर्जुनच्या बाजूलाच उभी असते। मधुभाऊ देखील आता अर्जुनचं कौतुक करत अर्जुनला म्हणत असतात की तुम्ही या केसमधून तर मला निर्दोष सोडवलं, खरंच जावई बापू तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत। कल्पना इथे आता ओरडत पूर्ण आजीकडे आलेली असते आणि ती प्रतापची कंप्लेंट पूर्ण आजीकडे करत बोलत असते की हे बघा ना, हे कसे सारखे माझे मागे पुढे करतायत ते। त्यावर आता पूर्ण आजीला प्रताप म्हणू लागतात की बघ ना, बाकी बायकांची कंप्लेंट असते की त्यांचा नवरा त्यांच्या मागे पुढे करत नाही, पण इथे मी हिच्या मागे पुढे करतोय तरीसुद्धा हिला किती प्रॉब्लेम आलेला आहे बघ, काय बोलायचं आता या बाईला। त्यावर पूर्णाची प्रतापचे कान धरते आणि प्रतापला म्हणत असते की माझ्या मुलीला किंवा माझ्या सुनेला काही बोलायचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव, असं बोलून प्रतापचे कान धरतात। त्यामुळे आता प्रतापला खूप जास्त हसू येतं। तरी ते मात्र कल्पनाला आनंद झालेला असतो की पूर्णाजी तिच्या बाजूने उभी राहिलेली आहे, म्हणून कल्पना आता पूर्णाजीला जाऊन मिठी मारतात। तर इकडे मात्र आता या दोघींचे बॉन्डिंग बघून प्रतापला सुद्धा आनंद होतो। प्रतापसुद्धा विचार करतात की आता सायलीचं आणि पूर्णाजीचं सुद्धा बॉन्डिंग असंच होतं, पण हे दिवस कधी येतील, लवकरच हे सुद्धा दिवस यायला हवे असं आता प्रताप यांना वाटत असतं। तर आता कोर्टामधनं प्रिया आणि त्याचसोबत अश्विन घरी आलेले असतात। त्याच वेळेला प्रियाने कोर्टात घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो आणि अर्जुनने कशा प्रकारे मधुभाऊंची निर्दोष सुटका केलेली असते हे सुद्धा सांगितलेलं असतं। आता कॉफी घेत ती लोक हे सगळं बोलत असतात। प्रताप यांना खूप जास्त आनंद होत असतो आणि त्यांना अर्जुनचं कौतुक देखील तितकंच वाटत असतं। तेवढ्यातच आता तिथे अर्जुन आणि त्याचसोबत सायली मधुभाऊ आलेले असतात आणि प्रताप आल्या मधुभाऊंना म्हणत असतात की तुम्ही या सगळ्यातून निर्दोष सुटलात हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं आणि तुम्ही आता कुठे चाललात, आता चाललात नाही, या बसा, चहा किंवा कॉफी घ्या, आपण एकत्रच बसून जरा गप्पासुद्धा मारू, असं देखील प्रताप आता म्हणू लागतात। तर त्यावर मधुभाऊंना खूप जास्त आनंद होतो की त्यांनासुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करतायत हे ऐकूनच त्यांना खूप जास्त बरं वाटू लागतं। तर इकडे मात्र आता सायली जी असते तिचं लक्ष प्रियाकडे असतं। मात्र प्रिया जी असते ती म्हणत असते की फक्त या हरीशच्या केसमधून सुटका झाली आहे, परंतु यांनी विलासचा खून केलेला आहे हे तर जगजाहीर आहे, मग ह्या खुनी माणसाला आपल्याबरोबर कशाला बसायचं, असं देखील प्रियाचं म्हणणं असतं। मात्र आता हे सगळं ऐकून अर्जुनला राग येत असतो। अर्जुन आता एकदमच रागात प्रियाला म्हणत असतो की प्रिया, या सगळ्याबद्दल आपल्याला माहीत नसेल ना तर उगाच बोलू नये, आणि तसंही तू म्हणतेस या आश्रमामध्ये तू राहायचीस आणि मधुभाऊंनी तुला त्यांच्या मुलीप्रमाणे सांभाळलंय आणि तू वडिलांवर आपल्या इतके बेकार आरोप करतेस, तुला लाज पण वाटत नाही का, असं देखील आता इथे जो अर्जुन असतो तो प्रियाला बोलून सुनावू लागतो। त्याबरोबर आता प्रिया म्हणत असते की जरी ते मला सांभाळत असले असते तरीसुद्धा त्यांनी विलासचा खून केला ही गोष्ट काही लपवता येणार नाही, काही झालं तरी त्यांनी हे केलेलं आहे हे तर खरं आहे। तर आता सायली देखील आता त्या प्रियाला चांगलं सुनावते आणि त्यानंतर मधुभाऊंना सुद्धा म्हणत असते की मधुभाऊ, आताच आपण आलेलो आहोत तर जा तुम्ही फ्रेश व्हा। तर
इकडे मात्र प्रियाला चांगला टोमणा आता सायलीने दिलेला असतो आणि तिकडनं आता सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये जायला निघतात. खरं तर सायलीला अर्जुनचा खूप जास्त अभिमान वाटत असतो, कारण अर्जुनने सायलीसाठी खूप छान असं काम केलेलं असतं, ते म्हणजे मधुभाऊंची या केसमधनं निर्दोष सुटका. आणि ती विचार करत असते की जर अर्जुन नसले असते तर माझ्या मधुभाऊंचं काय झालं असतं. आता ती फक्त त्याच गोष्टीचा विचार करते आणि तिथे एका फ्लॉवर पॉटमध्ये गुलाबाचं फूल ठेवलेलं असतं ते हातात घेते आणि त्यानंतर ते गुलाबाचं फूल हातात घेऊन अगदी शेरोशायऱ्या फिल्मी स्टाईलमध्ये बोलू लागते. त्याच वेळेला आता अर्जुन सायलीकडे बघत बोलतो की सायली, तुम्हाला काय झालं आहे. मात्र आता सायलीला अर्जुनचं कौतुक करायचं असतं, म्हणूनच तिने आता खूप सुंदर अशी शायरी अर्जुनला बोलून दाखवलेली असते आणि अर्जुनसुद्धा आता ही शायरी ऐकून पक्काच घायाळ झालेला असतो. पण तो आता सायलीला म्हणत असतो की तू माझ्यासमोर जे काही बोलून दाखवलं आहेस त्याच्यामुळे तुला असं वाटत असेल की मी लाजेन, पण मला ते लाजता वगैरे काही येत नाही. पण मला तुझं हे हटके लुकसुद्धा खूप जास्त आवडलेलं आहे, वेगळं काहीतरी केलेलं आहेस, पण हे सगळं कशासाठी असं देखील आता अर्जुन सायलीला विचारू लागतो. त्यावर सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही फक्त माझे हात आणि माझे बनून तुम्ही माझ्यासाठी जे वाटेल ते करताना त्यासाठी, असं देखील आता सायली अर्जुनला म्हणत असते. तर अर्जुनला देखील सायलीची ही शायरी खूप आवडते आणि त्यामुळे तो देखील तिचं खूप जास्त कौतुक करत तिला आता जवळ घेऊ लागतो आणि त्याच वेळेला तो आता म्हणत असतो की मला तुम्ही कायम माझ्यासोबतच राहाल ना, मला सोडून तर जाणार नाही ना. त्यावर सायली अर्जुनला म्हणत असते की नाही, मी फक्त कायम तुमची बनून राहील. आणि असं बोलून ती आता अर्जुनला मिठी मारते. अर्जुन देखील सायलीला आपल्या मिठीत घेतो आणि दोघंही जण मिठीमध्ये सुखावलेले असतात आणि त्याचसोबत त्यांचं ते गुलाबाचं फूलसुद्धा. तर आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळतं प्रिया आता महिपत आणि साक्षीला भेटायला गेलेली असते. त्याच वेळेला आता महिपत प्रियाला म्हणत असतो की तुला ना गोळी घातली ना की सगळं फडाफडा बोलशील ग, काय आहे ते स्पष्ट बोल. त्यावर आता प्रिया म्हणत असते गोळी घालायचीच आहे, ती पण अर्जुनच्या जवळच्या व्यक्तीला. त्यावर आता साक्षी म्हणत असते जवळची व्यक्ती म्हणजे तुमची ती पूर्णाजी किंवा कल्पना म्हणजे त्याची आई का. तर प्रिया म्हणत असते की नाही, अजून एक अर्जुनची जवळची व्यक्ती आहे ती म्हणजे सायली. सायलीला जर गोळ्या घातल्या ना, सायलीला जर गायब केलं ना तर अर्जुन नक्कीच वटणीवर येईल, असं देखील आता प्रिया जी आहे ती बोलू लागते. आता प्रियाचं हे वाक्य खरं करण्यासाठी महिपत देखील तितक्याच तत्परतेने कामाला लागतो आणि प्रियाचं म्हणणं त्यालासुद्धा पटतं आणि म्हणूनच तो त्या गोष्टीचा विचार करू लागतो. तर इकडे मात्र आता घरात सायली गायब झालेली असते, त्यामुळे सायलीला शोधण्यासाठी अर्जुन खूपच कासावीस झालेला असतो. तो विचार करतो की सायली कुठे गेली आहे, सायलीला इकडे तिकडे तो शोधू लागतो, पण त्याला सायली कुठेही सापडत नाही. त्याच वेळेला आता सायलीला शोधत असताना सगळेजण अर्जुनला म्हणत असतात की नेमकं तुला काय झालं आहे, काय शोधत आहेस. त्यावर सायली घरात कुठेच नाही आहे आणि त्यांचा फोनसुद्धा लागत नाही आहे असं अर्जुन बोलू लागतो. तर पूर्णाजी म्हणते मग तुझी बायको गेली तरी कुठे आहे आणि ते सुद्धा तुला न सांगता अशी कशी जाऊ शकते ती, असं देखील पूर्णाजी आता अर्जुनला म्हणतात. अर्जुन म्हणतो मला सुद्धा माहीत नाही, पण काही झालं तरी सायलीला शोधायला हवं, असं देखील अर्जुन कासावीस होऊन बोलत असतो. तर प्रियाला मात्र या सगळ्याचा आनंद होतो. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.